2300 रुपये कितने करेंगे? 2300 रुपये ये तुम्हें 5 लिखो, तुम्हें 4 लिखो। क्या हुआ? ये क्या है? 16 10 रुपये 35 रुपये 50 65 75 बरोबर 25 2500 रुपये 2500 रुपये 25 अरे मार क्वालिटी शेट 25 10 रुपये 25 से 10 25 25 से 25 30 25 से 30 जाने 50 25 से 50 25 से 50 25 से 50 करेंगे असता मला खाली 1000 रुपये पाहू शकता 2550 रुपयाने कांदा गेलेला आहे, म्हणजे 2550 रुपयाने कांदा गेलेला आहे। क्वालिटी आहे, डबल पत्ती आहे आणि मित्रांनो त्याला पत्ती चांगली असल्यामुळे आणि क्वालिटी असल्यामुळे चांगला बाजारभाव गेलेला आहे। कांदा पाहू शकता 2550 रुपयाने गेलेला आहे हा कांदा। नमस्कार शेतकरी मित्रांनो हे शेतकरी दादा आहेत, यांचा कांदा जर पाहिला तर 2550 रुपये गेलेला आहे। कोणता कांदा आहे काय आहे आपण यांच्याकडून सविस्तर अशी माहिती जाणून घेऊयात। तुमचं नाव सांगा। यशवंत विठ्ठल दराडे। कुठून आला तुम्ही? अकोले तालुका इंदापूर जिल्हा पुणे। एकदा किती निघाले कांदा तुमचा? 250 गोणी। किती रुपयाने गेला कांदा? 2550 रुपये। मोठा हा कांदा आहे का? आणि 2 नंबर काय गेला? 2 नंबर 2200 रुपये। 2200 रुपये 2200 रुपये गेला का? ओके। किती तुमच्या 1 एकरामध्ये किती कांदा उत्पन्न निघालं? 250 गोणी। 250 गोणी। कांदा कोणता होता? पंचगंगा होता का? कांदा परवडतो का तुम्हाला? हो परवडतो। आता बाजारामध्ये 2000 रुपये आसपास मार्केट आहे, तुमचा कांदा 2550 रुपयाने कसं काय गेला? क्वालिटी चांगली आहे। क्वालिटी चांगला मग गेला का? आणि कांदाही मोठा आहे का? कांदाही मोठा आहे आणि साठवणीचा कांदा भिजलेला नाही। याचं वाण कोणतं म्हटलं तुम्ही? पंचगंगा। चांगलं आहे वाण हे? उत्पन्न चांगलं निघतं का? पंचगंगा कोणतं? पंचगंगा पिंक। हां पिंक गुलाबी आहे का? असं आहे का? उन्हाळी कांदा केला तुम्ही? लागवड कधी केली? नोव्हेंबरमध्ये। काढणीला उशीर झाला का? चाळीमध्ये साठवून ठेवलात का? चाळीमध्ये साठवलेला आहे। किती ठेवला आहे? 400 पिशवी 400 पिशवी साठवून ठेवला आहे। मग आज किती घेऊन आला होता? आज 30 पिशवी फक्त घेऊन आलो। थोडाच घेऊन आलात का? बरं थोडा आणलात? थोडं थोडं घेऊन येता का? असं आहे का? उत्पन्न खर्च आधी उत्पादन खर्च निघत राहावं आणि एकदम असं कांदा विकायचा नाही। पुढील काळात बाजारभाव वाढतील तुम्हाला काय वाटतं? नाही ह्याच दुसरी स्टेबल राहतील असं वाटतंय। बाजारभाव फार काय वाढतील असं नाही, कारण यंदा वातावरणामुळे कांदा नासण्याचं प्रमाण जास्त आहे। ज्यांचा भिजलाय किंवा जास्त उन्हात तळलाय त्यांचा कांदा खराब होतो। ज्यांचा भिजला नाही किंवा ज्यांचा उन्हात जास्त तापला नाही त्यांचा कांदा टिकतोय। तुम्ही कांदा काढून किती दिवस झालं? 1.5 महिना झाला। 1.5 महिना काढून ठेवलं असतं चाळीमध्ये? चाळीमधून थोडा घेऊन येणार तुम्ही आता? थोडा घेऊन येणार। आता नंतर कधी भरणार? आता एक 4 दिवसांनी टप्प्याटप्प्याने घेऊन येतात? टप्प्याटप्प्याने घेऊन येणार। तर शेतकरी मित्रांनो या शेतकरी दादाकडून आपण माहिती घेतली की यांच्या चाळीमध्ये 400 गोणी कांदा असताना हे टप्प्याटप्प्यामधून घेऊन येतात कांदा, कारण बाजारभाव टिकून राहतील अशी आपण सुद्धा काहीतरी टेक्निक वापरली पाहिजे। शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा घेऊन यायला पाहिजे। 400 गोणी कांदा असताना त्यांनी आज फक्त 30 गोण्या कांदा घेऊन आलेत, त्यामुळे त्यांचा कांदा चांगला आहे, क्वालिटी आहे आणि त्याला 2550 रुपये एवढा बाजारभाव मिळाला आहे। तर मित्रांनो या शेतकऱ्याशी आपण संवाद साधला। धन्यवाद।